लिहू ते म्हणजे फायनल असं नाही आहे सर. बिलकुल नाही आहे मान्य. आता तुम्हीच म्हटलं ना की तुमची सुद्धा बस यांच्याकडून सर्टिफाय करून घ्यावी लागते. आता बघा की जर समजा एखाद्या गावच्या माणसाने आम्हाला डिमांड केली या गावची गाडी सुरू दाखवा म्हणतं डिमांड. ती बस सुरू करताना आम्ही मधल्या गावांचाही विचार नाही करत. आम्ही त्यांची जर डिमांड आली तर आम्ही नवनवीन बसेस कुठल्याही पॉकेटमध्ये सुरू करतो ज्या की आमच्या रुरल ऑपरेशनचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय या कॉम्प्लिकेशन्समध्ये आम्ही नक्कीच नाही गेलो. ते कुठले डॉक्युमेंट आमच्याकडे नाही आहे, त्यामध्ये कुठलेही डिमांड नाही. आम्ही फक्त आमची हरकत की आमचा हा एकाधिकाराचा जो रूट आहे की स्टेज कॅरेज DST महामंडळच करेल, याच्यामध्ये जर हे येत आहे तर त्याच्यासाठी NOC दिले की आम्हाला कुठली हरकत नाही 20 किलोमीटरपर्यंत तुम्ही ट्राय करा. तेवढीच आम्ही किलोमीटरची अट दिली आहे. त्यामध्ये आता त्यांना या गावातून न्या, त्या गावातून न्या, त्या गावातून न्या किंवा NOC घ्यायची जबाबदारी ही दॅट इज देअर ड्युटी. आम्ही त्यांना किलोमीटरच्या हद्दीपर्यंत परवानगी दिली आहे. तुम्ही ती परवानगी तुम्ही परवानगी 20 किलोमीटरची जे पेरीफेरीमध्ये त्या 20 किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये परवानगी देताना तुम्ही हे लिहायला पाहिजे त्याच्यामध्ये की आम्ही सदरची परवानगी देत आहे. आपण संबंधित गावाच्या सरपंचांची NOC आणि RTO डिपार्टमेंटच्या अप्रूव्हल आणा आणि चालू करा. असं तुम्ही चालू टाका त्याच्यामध्ये. काय कॉम्प्लिकेशन किंवा काय मदत हो, तो गरीब माणूस कोर्टात जाऊ शकत नाही म्हणून हे सगळं चालू आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. आपल्याला तेवढं आम्हाला सकाळी कळलं ऑटोवाल्यांकडून की रातोरात त्या सिटी बसच्या प्रायव्हेट ठेकेदारांनी जो एक नंबरचा चोर आहे त्यांनी तिथे पार्टी काढली आणि महानगर ST महामंडळाने त्याला एक बस उभी करायची परवानगी दिली आहे असं मला कळल्यानंतर मी आलो. आणि बऱ्यापैकी आज बघा तुम्ही इतके ऑटोचालक तिथे जमले आहेत. ऑटोचालकांच्या धंद्यावर किती पोटावर किती पाय द्यायचा हे सर्व प्रशासनाने ठरवलेलं दिसतं आहे. 7,500 ऑटो या शहरामध्ये धावतात आणि यांनी 5 कोटी रुपये महानगरपालिकेचे, 5 कोटी रुपये बँकेचे आणि करोडो रुपये RTOचे डुबवलेले आहेत. आधीचा ठेकेदार पळून गेलात आणि दुसऱ्या ॲग्रीमेंटमध्ये असं ठरवलं होतं की त्यांनी थकवलेली थकबाकी या नवीन ठेकेदारांनी द्यायची, परंतु ती त्यांनी दिलेली नाही. आणि ही परवानगी देताना त्यांनी RTOला विश्वासात घेतलं नाही आणि एरिया, रूट, पर्पज या तिन्ही गोष्टी मेन्शन केल्याशिवाय ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही परवानगी कशी काय दिली असा मी प्रश्न त्यांना विचारला. तेव्हा त्यांनी ते सर्व बघितल्यानंतर 10 दिवस आम्ही हा स्टॉप चालू करणार नाही, तोपर्यंत आम्ही महानगरपालिकेचे अधिकारी, RTOचे अधिकारी आणि आमचा अधिकारी आणि तुम्ही म्हणजे मी आम्ही अशी जॉईंट मीटिंग आम्ही तिथे लावू आणि त्यानंतरच जो निर्णय होईल तो आपल्याला. आता आमची मागणी आहे की तो स्टॉप ताबडतोब बंद झाला पाहिजे. तो इल्लिगल आहे, तो कायद्याला धरून नाही. आणि त्याचप्रमाणे ह्या सिटी बसची पूर्ण चौकशी करा. तो तिकिटा पण तोच छापतो आणि तोच खोटा हिशोब देतो, कारण त्या प्रत्येक तिकीटवर 3.5 रुपये 3.5% ही अमाऊंट प्रवासी कराच्या रूपाने RTOला देणं भाग आहे. तर तो फक्त 50,000 रुपयाचा हिशोब देतो महिन्याचा आणि फक्त एकदम फारच काडी मात्र रक्कम तो RTOकडे जमा करत आहे. आणि अशाने त्यांनी RTOचं प्रचंड नुकसान केलं आहे. रॉयल्टीसुद्धा महानगरपालिकेची 5 रुपये 10 पैसे पर किलोमीटर त्यांनीसुद्धा तो बरोबर भरत नाही, हिशोब बरोबर देत नाही आहे. चोरीनी सगळ्या बसेस चालू आहेत. इल्लिगली 10-10, 5-5 बसेस त्या
बरोबर पॅसेंजर येते त्या टाईमला त्या स्टेशनवर उभ्या राहतात आणि जेव्हा नसतात त्या राजकमल चौकातही उभ्या राहतात आणि जसा ऑटोवाला प्रवासी मागतो तसे भिकाऱ्यासारखे बसवाले पण प्रवासी मागतो.